हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल। मी लक्ष्मी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। आता थंबनेल आणि टायटल पाहून तुम्हा सर्वांच्या लक्षात आलंच असेल व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती होणार आहे। तरी सुद्धा परत एकदा रिपीट सांगते, तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझा महिन्याचा घर खर्च किती असतो ते। ठीक आहे, कारण आता हा व्हिडिओ शेअर करण्याचा मेन पॉइंट म्हणजे किंवा मेन उद्देश म्हणजे एक मोटिवेशन भेटतं किंवा समजा एखादी व्यक्ती आता बऱ्याचदा स्त्री घर खर्चामध्ये जास्त इंटरेस्ट असतात, बरोबर। गावाकडे पुरुष असतात, मात्र शहरामध्ये म्हणा किंवा इतर गोष्टीमध्ये म्हणा स्त्रीचा अगदी मोलाचा वाटा असतो घर खर्चामध्ये। तो कसा कमी करायचा, कसा वाढवायचा, कसा स्टेबल ठेवायचा, सगळं काही एका स्त्रीवरती अवलंबून असतं, बरोबर। मग मी कसं घर खर्च करते किंवा किती कुठे काय करते किंवा किती माझा महिन्याचा घर खर्च असतो ते तुम्हाला पण शेअर करावं असं मला वाटलं। कारण आता जवळजवळ माझे 1400 ते 1500 वायटी फॅमिली कंप्लीट होत आलेली आहे आणि त्यांना सुद्धा माझ्या काही लाईफस्टाईल बद्दल किंवा मी कसं राहते, काय राहते, किती खर्च असतो सगळं माहिती असावं हा उद्देश माझा आहे, म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। जरी तुम्हाला माझ्याकडून काही मोटिवेशन भेटलं, काय शिकायला भेटलं तर मला त्याचा आनंदच होईल। ठीक आहे, जरी माझं काही चुकत असेल, काही मिस्टेक होत असेल तर ते पण मला कमेंट करून सांगा, त्यात पण मी सुधारणा करण्याचा नक्की प्रयत्न करेन। ठीक आहे, तर वेळ न घालवता आपण आपल्या मेन विषयाकडे किंवा मेन टॉपिककडे वळणार आहोत। चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला हाईप करा। ठीक आहे, तर चला आता घर खर्चासाठी ज्या काही मेन टॉपिक असतात जसं की गॅस म्हणा, घर भाडं म्हणा, हे सगळे काही मेन पॉईंट आहे ते मी सगळे एका वहीवरती लिहून घेतलेले आहेत। आणि माझा घर खर्च जो आहे तो जवळजवळ 16 ते 17 हजारापर्यंत जातो। आता मुंबई म्हटलं ना, महागाई वगैरे असते, त्यामुळे कमी जास्त घर खर्च जो आहे तो जातोच। आता त्यातून मी बचत कशी करते ह्या रिलेटेड लवकरच व्हिडिओ घेऊन येईन, तर तो तुम्हाला पुढे पाहायलाच भेटेल। म्हणून म्हणते सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून त्याचं नोटिफिकेशन पण तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही त्या सुद्धा व्हिडिओचा आस्वाद किंवा तो सुद्धा व्हिडिओ पाहून त्यातून सुद्धा मोटिवेशन घेऊ शकता। ठीक आहे, तर चला, तर पहिला पॉईंट येतो तो म्हणजे घर भाडं। आता इथं आम्ही पनवेल साईडला राहतो, त्यामुळे इथं थोडासा डेव्हलप व्हायला लागलेला आहे भाग, मात्र इंटरनॅशनल एअरपोर्ट झाल्यापासून रूम भाडं भयंकर वाढलेलं आहे, भयंकर म्हणजे भयंकर वाढलेलं आहे आणि फ्लॅटच्या किमती सुद्धा खूप वाढलेल्या आहेत। त्यामुळे आम्ही स्टार्टिंगला इथे राहायला आलो होतो तेव्हा 4500 भाडं होतं। आता राहायला येऊन 3 वर्ष झाले, दरवर्षी 500 रुपये वाढतं आणि आता जवळजवळ ते 5500 रुपये झालेलं आहे। ठीक आहे, म्हणजे रूम भाडं जे आहे ते 5500 असतं आणि लाईट बिल आपल्याकडेच असतं, म्हणजे लाईट बिल 500 600 कधी कितीही येऊ शकतं, कधी 400 कधी 300, आपण जे वापरतो त्यावर असतं। मात्र माझं जे लाईट बिल आहे ते जवळजवळ 500 ते 550 600च्या वरती काही कधी जास्त जात नाही। उन्हाळ्यात मात्र एखाद्या वेळेस जातं, कारण लहान मुले वगैरे असतात त्यांच्यासाठी दिवसभर फॅन कूलर वगैरे यूज करावा लागतो। परत मुलं असतात त्यामुळे त्यांना टीव्ही वगैरे लावून द्यावी लागते, कारण एकतर कसं झालंय आता मग आम्ही 1 RK मध्ये राहतो। मी तुम्हाला माझ्या फ्लॅटचं किंवा 1 RK रूमचं मी भाड्याच्या घराचं होम टूर तुम्हाला दिलेलंच आहे, त्यात तुम्ही बघितलं असाल स्पेसच अजिबात नाही आहे पोरांना खेळायला। आणि रूम चेंज करायची म्हटलं ना तर कसं होतंय, इथं राहिलेलं असतं, इथं वातावरण वगैरे हे झालेलं असतं, मग ते मिस होतं, म्हणजे नकोसं वाटायला लागतं दुसऱ्या ह्याच्यामध्ये जाऊन राहायचं लगच्या लगेच हे वाटत नाही। त्यासाठी मग आम्ही काय ते रूम चेंज करायचं काय इतकं डिसिजन इतक्यात काही घेतलेलं नाही किंवा लगेच काही घेणार पण नाही, कारण तसं बघायला गेलं तर शौर्य आता म्हणजे त्याला आता स्कूलला घालायची वेळ वगैरे आलेली आहे। मग जरी पुढे स्कूलला घालण्यासाठी जरी आमचा विचार बदलला तर मग आम्ही चेंज करण्याचा डिसिजन घेऊ असं। तर रूम भाडं आहे ते 5500, लाईट बिल असतं ते 500 ते 600 येतं। 500च्या आत म्हणजे 500च्या वर शक्यतो कधी कधी जात नाही, कधी तरच जातं, ते पण जर जास्त उन्हाळा वगैरे असेल किंवा गरमी जास्त असते ना ह्या साईडला त्यामुळे। आणि मेन एक तर इथं हायवे आहे, हायवे असल्यामुळे उन्हाळ्यात काय होतं बाष्पीभवन होतं रोडचं आणि त्यामुळे खूपच गरमी वाटते, त्यामुळे मग जास्त लाईट बिल हे येतं। ठीक आहे, त्यानंतर पॉईंट येतो तो म्हणजे मोबाईल रिचार्ज। आता मोबाईल रिचार्ज मी 300 रुपयेचा करते आणि मिस्टर जे आहेत ते 250 रुपये किंवा 300चं कधी कधी करतात, तर मोबाईल रिचार्जचं पण असं आहे आमचं। आणि त्यानंतर येतो तो म्हणजे टीव्हीचा रिचार्ज। आता पोरांसाठी टीव्ही तरी लागते, कारण मी म्हटलंच तुम्हाला इथं रूममध्ये अजिबात स्पेस नाही, बाहेर सोडायचं म्हटलं तर पोरं कुठं तर पडले, काय झालं, कुठं लागलं तर कोण रिक्स घेणार। आणि शिवाय बघायला गेलं तर आमच्या सोसायटीमध्ये बरेच जण जी मुलं आहेत ते सगळे स्कूलला जातात। आमच्या शौर्य लहान असल्याने त्याला काय अजून स्कूलला घातलेलं नाही, मात्र आता या वर्षीपासून मी घालण्याचा विचार करते। विचार म्हणजे काय 100% घालणारच आहे। स्कूलला गेल्यानंतर मग थोडंसं त्याचा इकडं तिकडं वेळ निघून जातो, त्यामुळे मग टीव्ही काय आधी बंद राहते। आणि तसं बघायला गेलं तर हे मॅच वगैरे बघतात, त्यामुळे मग त्या टीव्हीचा रिचार्ज सुद्धा जवळजवळ 20 दिवसाला 200 रुपये किंवा महिन्याभरासाठी आम्ही करतो, असं असतं आमचं। आणि टीव्ही रिचार्ज 200 रुपये गेला। त्यानंतर येतो पॉईंट तो म्हणजे किराणा।
आता किराणा आम्ही जवळजवळ आसपास लय म्हटलं तर 3000च्या आसपासच भरतो, जास्त वरती जात नाही. कधी तर क्वचित 3100, 3200, 3300 पर्यंत जातो. ठीक आहे, तर किराणा असा असतो. त्यानंतर येतं गॅस. आता तुम्हाला सांगते, आता सध्या गॅसचा प्राइस जो आहे तो 850 रुपये सुरू आहे. आता मी कालच सिलेंडर भरून घेतलेला आहे. तशा आमच्याकडे 2 टाक्या आहेत आणि एक संपली की एक मी भरूनच ठेवते. आणि मात्र एक टाकी एकदा जॉईन केली ना, जवळजवळ ती टाकी 3 ते 3.5 महिने सहज जाते आणि मी घालवते सुद्धा. कारण ते जास्त आम्ही गॅसवरती म्हणजे असं चालूच ठेवायचं, इकडं तिकडं भटकायचं किंवा इकडं तिकडं फिरायचं, मग परत सारखं हे करायचं असं मी करतच नाही. जेव्हा गरज असेल तेव्हाच यूज करते आणि जितका हवा आहे तितकाच स्वयंपाक बनवते. वेस्ट अजिबात बनवत पण नाही आणि त्यामुळे वेस्ट गॅस पण जात नाही. जितकं गरज आहे तितकंच बनवते. ठीक आहे. त्यानंतर येतं ते म्हणजे गहू. आता बऱ्याचदा आमच्या घरी कसं ज्वारी बाजरी तर गावाकडून भेटते आणि शक्यतो आम्ही भाकरी खातच नाही. मेन पॉईंट असतो तो गहू. तर गहू आमच्या घरी गावी वगैरे अवेलेबल नसतं, त्यामुळे आम्ही विकतच घेतो. तर गहू इथं मुंबईला कसं भेटतं, 40-42 रुपये किलोने भेटतं. जरी गावी स्वस्त भेटलं तर मग पप्पा मम्मीला मी घ्यायला सांगते. मग तिथून गावासून मग आम्ही इकडं मुंबईला गहू घेऊन येतो. परवाच मी एक 40-42 किलो आणलं होतं. ते त्याच्यामध्ये 1 महिना 1.5 महिना तर 1.5-2 महिने तर सहज जातात. कारण दोन्ही टाईम चपात्या असतात त्यामुळे, आणि चपात्या असतात दोन्ही टाईम त्यामुळे तेल थोडंसं जास्त लागतं. इतर काही किराणा जास्त लागत नाही. ठीक आहे. त्यानंतर गॅस झालं, गहू झालं. मेन राहिलं तर म्हणजे पेट्रोल. आता आमची 2 व्हीलर आहे, तर 2 व्हीलरसाठी हे काय करतात, आठवड्याला 200 रुपयाचं तेल जे आहे ते टाकतात. म्हणजे आता 4 आठवडे असतात महिन्यामध्ये, तर 800 रुपयाचं तेल लागतं. सरास लागतं, म्हणजे काही जास्त लागत नाही, कमीच लागतं, मात्र जास्त लागत नाही. कारण ह्यांचा जो जॉब आहे तो अगदी जवळच आहे, 5 ते 7-10 मिनिटाच्या डिस्टन्सवरती. त्यामुळे इतका काही लागत नाही, म्हणजे तेलाचा खर्च काही इतका होत नाही. आणि आम्ही जास्त बाहेर वगैरे कुठेही फिरायला जात नाही. कधीतरी गेलो तर क्वचित घेतलं एकच आसपास, जवळच्या आसपास जातो. त्यामुळे गाडीला तेल पण खूप काही लागत नाही. ठीक आहे. आता ती बचत कशी करते त्या रिलेटेड मी व्हिडिओ घेऊनच येणार आहे. फक्त मी आता तुम्हाला माझा घर खर्च काय आहे ते सांगते. ठीक आहे. त्यानंतर येतो तो म्हणजे पोरांना खायला आणि दूध. ठीक आहे. तर आता रोज पहिला आम्ही अर्धा लिटर दूध घ्यायचं. आता मात्र पोरं मोठी झाल्यामुळे लिटर घेतो, कधी लिटर घेतो, कधी अर्धा घेतो. एक दिवस 1.5 लिटर, अर्धा लिटर, अर्धा असं ॲडजस्ट करतो. कारण दररोज लिटर आणलं तर ते दूध खराब होतं. कारण शक्यतो पोरं जास्त खात नाहीत आणि रोजच्या रोज दूध खाणं म्हणजे ते कंटाळवाणे असतं. कारण इकडचं दूध पण इतकं काही क्वालिटीचं नसतं, किंवा त्याला शाई म्हणा किंवा हे इतकं काही छान नसतं चवीला वगैरे. त्यामुळे मग कधी लिटर आणतो, कधी अर्धा आणतो. मग समजा आता 70 रुपये लिटर दूध आहे इथं आणि एक 30 रुपयाचं पोरांना खायला आणतो. असं दररोज नाही बरं का, एका दिवशी कमी जास्त असू शकतं. मग त्याच्या मानाने जर दररोज 100 रुपये धरले तर महिन्याला 3000 रुपये आमच्या दुधाचे आणि पोरांच्या खायलाचे होतात. ठीक आहे. त्यानंतर भाजीपाला. आता भाजीपाला तुम्हाला सांगायचं झालं तर बऱ्याचदा काय प्रत्येक वेळेस म्हणा, मी भाजीपाला हा गावावरूनच आणते. कारण महिन्यातून एकदा दोनदा मी काही जात नाही, पण मिस्टर म्हणा किंवा आणि कोणी जर येत असेल तर माझी मम्मी तिकडूनच भाजीपाला देते. कारण गावाला आमच्याकडे भाजीपालाचं मार्केट वगैरे म्हणजे माझी मम्मी आमच्या शेतामध्ये बऱ्याचसा आहे भाजीपाला वगैरे. मग त्यातून काय ॲड करून शिवाय आमच्या जतच्या बाजार मार्केटमधून घेऊन वगैरे मला भाजीपाला ती गावावरूनच देते. जसे की कोणतीही कडधान्य वगैरे महाग असू दे ते सगळं गावावरूनच भेटतं. बेसन म्हणा, चटणी म्हणा, लसूण म्हणा, सगळं. आता मी व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेलेच आहेत. त्याच्यात तुम्हाला दिसेलच की गावाकडून मी काय काय आणते किंवा न आणते, ते पण जाऊन व्हिडिओ पाहून घ्या. ठीक आहे. आणि त्यानंतर मेन दुसरा पॉईंट राहिला, आता गावावरून परत अजून कडधान्य सुद्धा बऱ्याचशाच आणते. मटकी, त्याचबरोबर तुरीची डाळ म्हणा किंवा मसूर डाळ म्हणा, बरेचसेच आणते. आणि तांदूळ वगैरे, कारण तिकडे गावाकडे कसं स्वस्त भेटतं आणि इकडे कसं इकडे चार्जेस भरपूर असतात. तिथं नॉर्मल जरी दुकान किराणावाल्यात गेले ना, तिथं खूप 10-10, 15-15, 20-20 रुपयाचा डिस्टन्स असतो. मात्र डीमार्टला गेलं थोडंसं स्वस्त भेटतं. त्यामुळे किराणा शक्यतो जो मेन गरजेच्या आहे, जसं की निरमा, साबण, तेल, साखर, इतकाच गोष्टी ज्या आहेत त्या मेन मी 3000 किंवा 3200 पर्यंत घेऊन येते. आणि त्यानंतर मग बाकीचा जो काही डाळी वगैरे असतात ते सगळे गावावरूनच आणते. माझी मम्मी नेहमी मला बेसन म्हणा किंवा चटणी म्हणा, लसूण म्हणा, सगळ्या गोष्टी देते. आणि बोलत होतो आपण ती भाजीपाल्याबद्दल. भाजीपाला ती एकदा दिली नाही इतका देते की महिना ते 1.5 महिना तर असा सहज निघून जातो, इतका भाजीपाला देते. आणि भाजीपाला म्हणजे खराब होणाऱ्या ज्या वस्तू असतात, आता तुम्ही म्हणाल महिना 1.5 महिना एकदा आणलेला भाजीपाला तू महिना 1.5 महिना तेच कसा काय खातेस, तर तसं नाही. ज्या गोष्टी टिकाऊ आहेत ना, म्हणजे जसं की बटाटा, टोमॅटो, या गोष्टी ज्या आहेत त्या कच्च्या आणल्या की ते तशाच स्टेबल होतात. जितक्या लागतात तितक्या आपण यूज करू शकतो. आणि बाकीच्या ज्या गोष्टी असतात जे पालेभाज्या वगैरे ते मी आणते, आणल्यानंतर लगेचच
करून म्हणजे संपून टाकते। जसं की आता ज्या टिकणाऱ्या वस्तू आहेत ना त्या मी जास्त दिवस ठेवते, ठीक आहे। जसं असेल तसं म्हणजे जे पालेभाज्या कोथिंबीर वगैरे असतं ना ते खराब होतं, बरोबर। मग तुम्ही म्हणताल जास्त दिवस खायचं नसतं फ्रीजमधलं, तब्येत वगैरे खराब होते वगैरे वगैरे वगैरे, तर तसं काही नसते। मी जास्त दिवस म्हटलं की महिनाभर तेच खात बसत नाही, त्यामध्ये भाजीपाला खातो, म्हणजे भाजीपाला लवकर ज्या असतात, जे खराब होणाऱ्या गोष्टी असतात त्या लवकरात लवकर आम्ही खाऊन संपवतो आणि ज्या टिकणार असतात त्या मात्र जास्त दिवस करतो। आणि जर समजा मध्ये एखादी आणायची असेल तर मग एक 100-150 रुपयाचा आठवड्याला भाजीपाला आणतो, ठीक आहे। म्हणजे आमचा भाजीपालासाठी काहीही खर्च नाही, भाजीपालाचा नाही, गहूचा जास्त खर्च नाही, बाजारचा जास्त खर्च नाही, त्यामध्ये बचत होत जाते, ठीक आहे। तर त्यानंतर दवाखाना। आता दवाखाना काय आम्हाला नेहमी लागत नाही, वातावरण चेंज झालं, पोरांना सर्दी खोकला आला, मिस्टरांना काय सर्दी खोकला आला तर ते दवाखान्याला जातात। शक्यतो मी कधीही दवाखान्याला जात नाही, कारण मला दवाखान्याची भयंकर भीती वाटते। इंजेक्शन म्हणा, सलाईन म्हणा, मला अजिबात आवडत नाही। मी आता स्त्रीजा म्हणजे जवळजवळ 13 ते 14 महिन्याची झाली, मात्र 13 ते 14 महिन्यात एकदा सुद्धा हॉस्पिटलला गेलेली नाही। जसं डिलिव्हरी झाली, ऑपरेशन झालं, सिझर झालं, तसं मी अजिबात दवाखान्याला गेलेली नाही आहे आणि गोळीसुद्धा शक्यतो खातच नाही। लय कणकण आली, लय कसं तर वाटायला किंवा खूपच उलटीचा जरा जास्त त्रास आहे मला, त्यामुळेच जरी त्रास झाला तर मग मी गोळ्यावरतीच हे करते, मेंटेन करते, दवाखान्याला वगैरे अजिबात जात नाही। त्यामुळे माझा काही दवाखान्याचा खर्च अजिबातच होत नाही, ठीक आहे। तर त्यानंतर मग आता राहिला प्रश्न अधूनमधूनच्या गोष्टी। आता सगळं काय मी तुम्हाला घर खर्च म्हणजे आता जरी मुंबईमध्ये राहत असेल, मुंबईचं राहणीमान वेगळं असेल, मुंबईच्या गरजा वेगळ्या असतील, तरी मी तुमच्यासोबत शेअर केल्यास। आणि दोन मी जे मेन टॉपिक आहे ते राहिले, ते एक म्हणजे शॉपिंग आणि दुसरे म्हणजे अधूनमधूनचा खाण्याचा जो काही खर्च असतो तो। जसं की आपल्याला काही चटपटीत खायला वाटलं किंवा खावंसं वाटलं तर आम्ही रविवारी कधीतरी एक 50-100 रुपयाचं आणतो, कधी तर आणतो, शक्यतो बाहेरचं खातच नाही। जरी लागलं तर मग कधी तर आणतो, कारण पोरं वगैरे बाहेरचं खातो म्हणतातच, त्यांना कितीही बंधन घातले तरी सुद्धा मी काही असो, वडापाव म्हणा किंवा पुरी भाजी म्हणा, काहीही असो, सगळे पदार्थ घरी करूनच देते, मिस्टरांना सुद्धा देते आणि सगळ्यांना सुद्धा आम्ही घरीच बनवतो। जे पौष्टिक आणि हेल्दी असतं तेच यूज करतो, त्यामुळे जास्त आजारी पडायची सुद्धा शाश्वती नसते। कधी तर पोरं आजारी पडतात, आता वातावरण बदलल्यानंतर सगळेच आजारी पडतात, मोठे पडतात, पोरांना काय म्हणायचं, मग त्यामुळे कधी तरच आमचा दवाखान्याचा खर्च असतो। आणि राहिली गोष्ट शॉपिंगची, आता तुम्हाला सांगते, बऱ्याचदा मला कपडे म्हणा किंवा काही गरजेच्या वस्तू असू द्या, ज्याला भयंकर अशी गरज आहे किंवा हे आवश्यकच आहे अशी जी गोष्ट आहे तीच आम्ही इथे घेतो। बाकीचे जे काही गोष्टी असतात ती मी सरळ गावी गेले ना, गावी भरपूर स्वस्त भेटते, तिथूनच आणते। आणि इथून तसं इथं बघायला गेलं तर तसे मार्केट्समध्ये स्वस्त भेटतातच, मात्र जास्त शक्यतो शॉपिंगला वगैरे जात नाही। आणि मेन पॉईंट म्हणजे मी जास्त घरातून बाहेर पडतच नाही, गरज असेल तरच पडते, अन्यथा पडत नाही। आणि मेन पॉईंट राहिला आणखीन एक, तो म्हणजे दळण। आता दळण दळायचं जवळजवळ आम्ही 15 दिवसासाठी 10 ते 12 किलो दळून आणतो, तर इथे 8 रुपयाला किलो चालू आहे। आता तुम्हीच विचार करा, 8 रुपये किलोनं 10 ते 12 किलोचं किती होत असेल, तेवढं दळणाला पैसे जातात। असं सर्रास मिळून जवळजवळ 16 ते 17 हजार, कधी कधी 15 पण होऊ शकतो, कारण जास्त जर गावाकडून आणलं ना मग त्या महिन्यात अजिबात खर्च होतच नाही। मग आणि जर इथं राहिलं मग मात्र हे होतं। आणि तसं बघायला गेलं ना, थोडासा भाजीपाला म्हणा किंवा थोड्याशा ज्या गोष्टी संपल्यात असं समजलं, गावावरून कोण येणार असेल तर माझी मम्मी त्यांना अजिबात मोकळं पाठवत नाही, त्यांना भरपूर असा जसं की तुम्हाला म्हटलं मी, महिना ते 1.5 महिना जाईल इतकी शिदोरी माझी मम्मी मला बांधून देते। आणि तुम्हाला सांगायचं इतर गोष्टी पण तिनं बनवून देते, ज्या इथं भेटत नाही किंवा इथं खूप महाग आहे। जसं पोरांना खायला जरी द्यायचं झालं तरी पोरांना खायला सुद्धा 200, 300, 400 रुपये तर ते खायला देतात। त्याचबरोबर भेळ म्हणा, ॲपल्स म्हणा, डाळिंब म्हणा, चिक्कू म्हणा, पेरू म्हणा, आमच्या शेतामध्ये पण आहेत। आणि जे नसेल आम्हाला जे खावंसं वाटते ते मार्केटमधून सुद्धा घेतात, त्यामुळे त्यांचा आम्हाला खूप सपोर्ट आहे आणि त्यांचा खूप आशीर्वाद आहे, म्हणजे खूप मदत होते त्यांची। प्रत्येक मुलीला आईवडिलांच्या म्हणजे प्रत्येक मुलीच्या संसाराला आई-वडिलांची मदत असणे खूप गरजेचं आहे। मी स्वतःवरून अनुभवून सांगते, जिथे मुलीला आई-वडिलांची मदत असते किंवा आई-वडिलांची मुलींना जिथे मदत असते ना, ती खरीच नेहमी सुखातच असते। नवऱ्याजवळ किती पण सुखी असू द्या, ती कितीही श्रीमंत घरात असू द्या, मात्र आई-वडिलांनी दिलेली गोष्ट ही मुलीसाठी खूप लाख मोलाची असते। त्याच्यात प्रेमळ माया असते, त्यांचं प्रेम असतं आणि ती गोष्ट खाण्याचा आनंदच खूप वेगळा असतो, ठीक आहे। तर मी माहेरून काय काय आणलं वगैरे यावर रिलेटेड व्हिडिओ बनवलेला आहे आणि परत जरी गावी गेले तर त्या रिलेटेड सुद्धा व्हिडिओ बनवेन, म्हणजे मग तुम्हाला सगळ्या काही माझ्या भावना पोहोचतीलच, ठीक आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच म्हणजे सगळं काही मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे। माझा महिन्याचा घर खर्च किती आहे, काय आहे, सगळं सांगितलेलं आहे। आता मी
माझ्या मिस्टरांचा पेमेंट किती आहे आणि त्यातून बचत किती करतो सगळं काही परतच्या व्हिडिओमध्ये घेऊन येते. आणि आता मी इथं थांबते. तुम्हा सर्वांचा सपोर्ट सदैव राहू दे, कारण चॅनलवरती तुम्ही आल्यामुळे किंवा तुमच्या सपोर्टमुळे मी इथपर्यंत पोहोचलेले आहे. असाच सपोर्ट राहू दे अशी मी आशा करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. माझे काहीही चुकलं असेल, काही मिस्टेक झाली असेल तर मला कमेंट करून सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये ती मिस्टेक होणार नाही याची मी नक्की काळजी घेईन. ठीक आहे, चला भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मी तुम्हा सर्वांचा निरोप घेते आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून आभार. चला भेटू, बाय.